सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी जवळच्या माळवाडीचे हे आहेत टकले कुटुंबीय। नोकरीनिमित्त काही काळ मुंबईत राहिल्यानंतर पुन्हा हे कुटुंब गावी परतलं। या कुटुंबातील राजेंद्र आणि ऋषी या दोन्ही मुलांनी मुंबईतच आपले शिक्षण पूर्ण केलंय। ऋषीने पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि मॉडेलिंगची आवड असल्याने काही काळ मॉडेलिंग सुद्धा केलंय। मात्र गावी परतल्यानंतर मुंबईमधल्या चंदेरी दुनियेच्या स्वप्नांमध्ये न गुंतता या बंधूंनी शेळी पालन करण्याचा निर्णय घेतला। माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी सहज पप्पांचा नामचा बसल्या बसल्या चर्चा झाली की आपण काय करूया। तर आम्ही ठरवले की सर्वांनी मिळून गावी आता मुंबई खूप झाली, मुंबई आता गावी आपण शिफ्ट होऊया। आणि त्यानंतर 2009-10 साली आम्ही गावी यायचा निर्णय घेतला। व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या भावंडांनी तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील काही फार्म्सना भेटी दिल्या आणि उद्योगातले बारकावे जाणून घेतले। त्यानंतर विजय गोट फार्म मध्ये ट्रेनिंगही घेतलं। त्यानंतर 2011 मध्ये शेळी पालनाला सुरुवात केली। त्याबरोबरच हिरव्या चाऱ्यासाठी हत्ती गवत, शेवरी आणि सुबाभुळीची 2 एकरात लागवड केली। शेळ्यांसाठी 55 बाय 110 फुटाचं शेड उभारलं। त्यात 6 वेगवेगळे भाग बनवले। सुरुवातीला 20 स्थानिक शेळ्या आणि 35 आफ्रिकन बोर जातींच्या शेळ्यांपासून व्यवसायाला सुरुवात केली। 6 कंपार्टमेंट आम्ही तयार केलेले आहेत। त्यामध्ये पिल्यांसाठी 2 सेपरेट कंपार्टमेंट आहेत, बोकडांसाठी एक सेपरेट कंपार्टमेंट आहे, शेळ्यांसाठी एक सेपरेट कंपार्टमेंट आहे। त्यामध्ये शेळ्यांमध्ये मारक्या शेळ्या किंवा बाकी शेळ्या ज्या शांत शेळ्या आहेत ह्यांना सुद्धा डिवाइड करण्यासाठी कंपार्टमेंट केलेले आहेत। अशा प्रकारे सुरुवात केली। शेळ्यांना सुक्या खाद्यामध्ये तूर, हरभऱ्याचं भुसकट तसंच हरभरा, मका आणि सातूचं भुसकट दिलं जातं। गाभण शेळ्यांना सकाळी 250 ग्रॅम आणि संध्याकाळी 250 ग्रॅम भरडा दिला जातो, तर पिल्लांना सकाळी 150 ग्रॅम आणि संध्याकाळी 150 ग्रॅम भरडा दिला जातो। एका शेळीला सकाळ संध्याकाळ 3 ते 3.5 किलो चारा कुट्टी करून दिला जातो। शेळ्यांपासून वर्षाला 25 ते 30 ट्रॉली लेंडी खत त्यांना मिळतं। त्यातलं निम्म ते चारा पिकाला देतात, तर उरलेल्या लेंडी खताची 5000 रुपये ट्रॉली याप्रमाणे विक्री करतात। शेळ्यांना वेळोवेळी लसीकरण केलं जातं। टकले बंधूंनी उस्मानाबादी शेळी आणि आफ्रिकन बोर यांचा संकर करून पैदास वाढवली आहे। 20 शेळ्या आणल्या, देशी शेळ्या, आणि 100% जातीचा एक भोरचा बोकड आणला। त्यामध्ये आम्ही त्यांचं ब्रीडिंग क्रॉस करून आम्हाला 50% मेल फिमेल नर माद्या आम्हाला मिळाल्या। आम्ही शेळ्या ब्रीड क्रॉस करत गेलो, भोर जातीच्या पैदास घेत गेलो। आमची सुरुवात 20 ते 30 शेळ्यापासून झाली होती। आता आमच्याकडे 200 ते 250 शेळ्या आहेत। 2013 पासून टकले बंधूंनी बोकड आणि शेळ्यांची पैदाशीसाठी वजनावर विक्री करण्यास सुरुवात केली। बोकड 1200 रुपये प्रति किलो तर मादीची 1500 रुपये प्रति किलोने त्यांनी विक्री केली। 50% गाभणाच्या शेळ्या 13 ते 15,000 रुपयाला तर 50% संकरित शेळ्या 1000 रुपये प्रति किलो या वजनाने विकल्या। या भावंडांनी शेळ्यांची 2013 पासून विक्री सुरू केली आहे। पहिल्या वर्षापासून ते आतापर्यंत त्यांना दरवर्षी जवळपास 10 ते 15 लाखांचा नफा मिळतोय। वर्षभराचा साधारण 1.5 ते 2 लाखांचा खर्च वजा जाता 2 वर्षात त्यांना 10 लाखांचा निव्वळ नफा झालाय। 2013 साली आम्ही 8 ते 10 लाख रुपयाची विक्री केली। 2014 साली आम्ही 13 ते 14 लाखाची विक्री केली आणि आता हा 2015 अर्ध्या वर्षापर्यंत आम्ही एक 14-15 लाख रुपयाची विक्री केली आहे। ह्या वर्षात आम्हाला एक 20 लाखाची विक्री होईल अशी अपेक्षा आहे। वैरणीचा खर्च, वाळल्या वैरणीचा खर्च, मक्याचा खर्च, इतर लाईट बिल, पाण्याचा खर्च आणि शेड बांधलेल्याचा इतर घसारा असं मिळून आम्हाला वार्षिक 2 लाख रुपये आम्हाला खर्च येतो। ऋषी आणि राजेंद्र हे दोघंही भाव योग्य नियोजन करतात। शेळ्यांची वेळोवेळी तपासणी करून औषधोपचार केले जातात। पैदाशी करता शेळ्या विकत नेणाऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं।
मी, माझी पत्नी व भाऊ आम्ही तिघे जण आम्ही पूर्ण दिवसभर आम्ही शेडवर पूर्ण वर्कआउट असते. पूर्ण शेळ्यांना चारा व त्यांचं स्वच्छ गोठा स्वच्छ करणे, परत त्यांचं पाण्याचं लसीकरण, औषध पाजणे, शेळी पिल्लू कुठले आजारी असले तर त्यांना इंजेक्शन करणे, हे सर्व आम्ही डॉक्टरना न बोलवता आम्ही स्वतः सगळे इथे लसीकरण हे सर्व आम्ही औषध इंजेक्शन हे करतो आम्ही. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या दोन्ही भावंडांनी शेळी पालनातून लाखोंचा नफा कमवलाय आणि तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. सांगलीहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.